ह्या पृथ्वीवर जर कोणाला अधिकार करायचा, ह्या पृथ्वीवर जर कोणाला लिगली इथे काम करायचं, ह्या पृथ्वीवर जर कोणाला चालायचं, ह्या पृथ्वीवर जर कोणाला एनिथिंग, इफ यू वॉन्ट टू डू एनिथिंग, द रिक्वायरमेंट इज यू शुड हॅव अ बॉडी. त्याची गरज आहे की तुमच्याकडे शरीर असलं पाहिजे. जर शरीर नाहीये तर तुम्ही या पृथ्वीवर राहू शकत नाही. दॅट्स वाय द मोमेंट बॉडी इज डेड, यु नो दॅट पर्सन इज नो लॉंगर, की आपल्यामध्ये तो व्यक्ती नसतो. एखादा व्यक्ती मरण पावला की संपलं, त्या सगळ्या गोष्टी तिकडेच संपुष्टात येतात. त्या माणसाची फक्त आठवण राहते, फोटोज राहतात, आणि वर्षातून एकदा ज्यावेळेस त्याचा ज्या दिवशी तो मरण पावला असेल तो पुण्यतिथीचा दिवस फॅमिली मेंबर्स काही वर्ष तरी आठवण काढतात. दॅट्स इट. त्यानंतर ती व्यक्ती आपल्यामध्ये नसते. सो जोपर्यंत हे शरीर आहे, हे जीव आहे, आपण ह्या पृथ्वीवर राहू शकतो. वाय आय एम टेलिंग दिस, आय विल एक्सप्लेन यू. प्लीज नीट समजून घ्यायचा प्रयत्न करा. आणि हे शरीर आहे म्हणून आपण ह्या पृथ्वीवर आहे. पहा, आपण ही पृथ्वी सोडून आता कितीतरी ऍस्ट्रोनॉट्स, कितीतरी सायंटिस्ट लोक, कितीतरी लोक आता पृथ्वीच्या बाहेर गेलेले आहेत, अंतराळात प्रवेश केला आहे, चंद्रावर जाऊन आलेत, मंगळावर जाऊन आले आहेत. अंतराळामध्ये लॅबोरेटरी आहे, स्पेस स्टेशन आहे. ओके, जसं आपलं रेल्वे स्टेशन आहे, जसं पोलीस स्टेशन असतं किंवा बस स्टेशन असतं किंवा जिथे पोर्ट असतं, पोर्ट म्हणजे जिथे जहाज वगैरे थांबतात ते एक स्टेशन असतं, तसं अंतराळामध्ये एक स्टेशन आहे. तिथे बरेच लोक जातात, तिथे काही गोष्टी करतात, स्टडी करतात वगैरे, एक्सपेरिमेंट्स करतात. आणि जे वेगवेगळे सॅटेलाइट्स किंवा उपग्रह जे आपण अवकाशात पाठवले त्यांचं रिपेअरिंग करणं, त्यांचं सगळ्या गोष्टी करणं, असं हे रेग्युलर बेसिसवर चालत असतं. जसं आता कित्येक महिने, 7-8 महिने सुनीता विल्यम्स आणि तिच्या सोबतचे जे 3-4 सहकारी, 2 सहकारी होते, ते सगळे लोक बरेच दिवस अंतराळात राहिले होते. ओके, ते अडकले होते कारण तिकडे परत त्यांना आणणारं यान जे होतं ते बिघडलं होतं, व्यवस्थित नव्हतं. सो ते लोक, शरीर आहे त्यांच्याकडे, जीव आहे, जिवंत आहेत, आत्मा आहे, पण हे पृथ्वीच्या कक्षेच्या ज्यावेळेस ते बाहेर गेले ना, ते तिकडे वावरू शकले नाही. सो त्यांना स्पेशल गोष्टींची, इक्विपमेंटची गरज पडली. ते म्हणजे स्वतःचं ऑक्सिजन प्रोव्हिजन. त्याच्यानंतर त्यांना तो स्पेस सूट मध्येच त्यांना राहावं लागत होतं. जर ते आतमध्ये स्पेस यानमध्ये किंवा त्या स्पेस शटल मध्ये आहेत तर तिकडे ते विदाऊट सूट राहू शकत होते. द मोमेंट देवर ते तिथून बाहेर पडायचे, त्यांना त्या सगळ्या गोष्टी घालाव्या लागायच्या. आणि तिकडे गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे देवर कंटिन्युअसली फ्लोटिंग. ज्यावेळेस हे अंतराळातून सुनीता विल्यम्स वगैरे आले तर त्यांचं स्टडी केलं गेलं आणि पाहिलं की 8 महिने अंतराळात राहिल्याने, गुरुत्वाकर्षण नसल्याने त्यांचे सगळे सांधे आहेत ना लूज झाले होते, त्यांना नीट चालता येत नव्हतं. त्याच्यानंतर त्यांचे हाडं खूप लांब 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 झाले होते, म्हणजे नॉर्मल जसं आहे त्याच्यापेक्षा हाडं पण लांब झाली होती. त्यांचे चेहरे असे लांबट झाले होते. हा सगळा प्रभाव का होता? कारण हे पृथ्वीचे वासी आहेत, पृथ्वीचे रहिवासी अंतराळामध्ये गेले होते. सो तुमच्याकडे मंगळ, चंद्र, बाकीच्या ग्रहावर राहण्यासाठी शरीर नाहीये. सो मी हे का सांगतेय, कारण हे खूप महत्वाचं आहे. आताच आपले 15-20 दिवसापूर्वी आपल्या भारतातून एक ऍस्ट्रॉनॉट जे नासाच्या 7-8 जणांच्या टीम मध्ये होते, ते आले. ते आल्यावर त्यांना चालता येत नव्हतं, त्यांना ट्रेनिंग दिली गेली. ओके, एवढ्या मोठ्या माणसाला, जो मॅरिड आहे, ज्याला मुलं, त्यांना ट्रेनिंग दिली गेली की कसं चालावं. का? कारण तितके दिवस तिथे राहिल्यामुळे त्यांचं शरीर आहे ना पृथ्वीमध्ये ऍडजस्ट करत नव्हतं. ओके, सो ह्या पृथ्वीवर जर काम करायचं तर तुमच्याकडे शरीर असणं महत्वाचं आहे. यामुळेच कुठलंही जग असू दे, देवाचं आत्मिक जग असू दे, अंधकाराचं जग असू दे, हे नेहमी शरीर असणाऱ्या माणसांच्या मागे असतात. ओके, सो कशा प्रकारे ते प्रवेश करतात पृथ्वीच्या रेल्म मध्ये किंवा पृथ्वीमध्ये? माहिती, वेदीद्वारे. सो वेदी काय माहिती? इट इज द कनेक्टिंग पॉइंट बिटवीन अर्थ अँड दी अदर रेल्म. ओके, किंवा इट इज द कनेक्टिंग पॉइंट, किंवा वेदी जी आपण म्हणतो ती काय माहिती? आपण जिथे आहोत तिथून आपल्याला आत्मिक जगाशी कनेक्ट करणारं एक स्थान आहे वेदी. ओके, आणि त्यासाठी वेदी खूप महत्वाची. वेदी असंच नाही की बायबल ठेवलंय किंवा तिथे स्टॅच्यू ठेवलंय किंवा हे आहे त्याला वेदी म्हणतात, नाही. सो आत्मिक जगाशी जेव्हा आपण संपर्क करतो आपण तो वेदीद्वारे करतो, आणि आज आपण स्वतः ती वेदी आहोत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सो वेदी काय आहे माहिती? वेदी, आपण जे पृथ्वीवर राहणारे, आपण जे शारीरिक लोक आहोत, आपल्याला आत्मिक जगाशी कनेक्ट करण्यासाठी किंवा आत्मिक गोष्टींची देवाणघेवाण ही या वेदीवर होत असते. ऍक्च्युअली हे
कसं होतं. सगळ्यात पहिला आत्मिक जगात गोष्टी घडतात, मग आपल्याला इथे नॅचरल किंवा आपल्या भौतिक जगामध्ये दिसतात. तर सगळ्या गोष्टींची देवाणघेवाण ही वेदीवर होत असते. आता इट डिपेंड्स तुम्ही कोणत्या वेदीला प्राधान्य देताय. सो जगातली पण लोक असू दे, काही असू दे, सैतान सुद्धा त्याच्या वेद्या तयार करतो आणि त्याच्याद्वारे तो लोकांच्या जीवनामध्ये प्रभाव, इन्फ्लुअन्स, सगळ्या चुकीच्या गोष्टी तो करत असतो. ओके, सो वेदी का महत्वाची माहिती, ही वेदी ज्यावेळेस मग ती प्रार्थनेची असू दे, स्तुती आराधनेची असू दे, मध्यस्थीची असू दे, किंवा तुमचं रोजचं जीवन जे तुम्ही जगत आहात, त्या सगळ्यामध्ये या वेदीवर ना तुम्ही एक प्रकारचं ट्रेड करत असता, एक प्रकारचा व्यापार करत असता आणि तिथून तुम्ही आत्मिक जगातून ह्या गोष्टी मिळवता. सो आता काय आहे, पूर्वीच्या काळात कसं होतं, ते दगड रचायचे, त्यावर ते लोक अग्नी लावायचे, त्यावर ते लोक बलिदान द्यायचे आणि मग त्या परमेश्वर संतुष्ट झालाय, परमेश्वर उत्तर देतो, हे कसं कळायचं, ज्यावेळेस त्या वेदीवर अग्नी उतरायचा. ओके, सो ही आपल्या जीवनामध्ये वेदी खूप महत्वाची. मी तुम्हाला का सांगतेय, कारण ज्या वेळेस तुम्ही जेव्हा माझ्याशी बोलता किंवा मी तुमच्याशी बोलते किंवा तुम्ही इतर लोकांशी बोलता, तुम्ही ऑफिसमध्ये जाता, तुम्ही कुठे राहता, तुम्ही ज्या कोणाशी तुम्ही कम्युनिकेट करताना, तुम्ही ऍक्च्युअली त्या व्यक्तीशी बोलत नाही, तुम्ही ती व्यक्ती ज्या वेदीला कनेक्टेड आहे त्या वेदीशी तुम्ही डील करत असता. ओके, सो सैतान सुद्धा त्याच्या वेदीद्वारे वेदीशिवाय काही करत नाही. तुम्ही पहा, प्रत्येक ठिकाणी कुठलीही गोष्ट असू दे, तुम्हाला दिसून येईल की वेदीशिवाय कुठलीच गोष्ट इतर लोकांच्या जीवनामध्ये होत नाही. काहीही असू दे, कुठेही असू दे. सो सैतानाने सुद्धा त्याचे नाही का ट्रेडिशन्स, त्याचे रिच्युअल्स बनवले आहे, पण वेदी ही परमेश्वराची संकल्पना आहे, ही देवांची योजना आहे. आणि आज परमेश्वराने त्याच वेदीवर त्याचा एकुलता एक पुत्र ह्याचं बलिदान केलंय, जे सार्वकालिकतेसाठी एकदाच आणि निरंतरच झालेलं आहे. सो आज ना आपण त्या वेदीवर बलिदान त्या रक्ताद्वारे देत नाही, कारण ऑलरेडी तिकडे एकदा रक्त सांडण्यात आले. पण आपण आता वेदीवर काय येतो माहिती, मी तुम्हाला सांगते, वेदी कुठेही असू शकेल. तुम्ही किचन मध्ये काम करताय, तिकडे तुमची प्रार्थनेची वेदी असेल. तुम्ही समजा कार मध्ये जाताय, बाईकवर जाताय, तिथे प्रार्थनेची वेदी असेल. मी माझ्या ऑफिसला जात असताना, आय एम टेलिंग यू, द मोमेंट मी माझ्या ऑफिसला किंवा हॉस्पिटलला जात असताना, मी बाईक जसं सुरू करायचे आणि निघायचे, तो माझ्या घरातून हॉस्पिटलला जाईपर्यंतचा जो रस्ता आहे, सो जेव्हा पण मी सुरू करायचे ना, माझ्यासाठी खूप इझी व्हायचं अन्य भाषेमध्ये बोलणं. सो माझा बाईकचा जो ट्रॅव्हलिंग होता, रोज जो 10-12 किलोमीटरचा जाताना आणि येताना, तो ट्रॅव्हलिंग किंवा माझी बाईक ही माझी ना वेदी होती, जिथे मी अन्य भाषेमध्ये परमेश्वरासोबत रहस्य बोलायची. रोज सकाळी उठल्यानंतर माझ्या किचन मध्ये एक वेदी आहे माझी, जिथे माझी कामं करत असताना मी परमेश्वराशी कनेक्टेड असते. आमच्या कारमध्ये वेदी आहे. द मोमेंट आम्ही कारमध्ये बसतो, आम्ही छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रार्थनेला सुरुवात करतो. माझी छोटी मुलगी, मग मोठी मुलगी, मग मी आणि मग माझे पती, असे आम्ही प्रार्थनेला सुरुवात करतो. आमची सगळ्यांची पर्सनल प्रार्थनेची वेदी आहे, कौटुंबिक वेदी सुद्धा आहे. सो ही वेदी काय माहिती, ही आपल्याला आत्मिक जगाशी कनेक्ट करते. आत्मिक जग आता कुठलं, यावर आपल्याला लक्ष द्यायचंय. कदाचित ते अंधकाराचं असेल किंवा ते प्रकाशाचं असेल, कदाचित ते सैतानाचं असेल किंवा ते परमेश्वराचं असेल. सो ज्या वेळेस तुम्ही कोणत्या व्यक्तीला भेटता, कोणाशी कम्युनिकेट करता, कोणीही असू दे, तुम्ही त्या लोकांना मिळत नाही. ती व्यक्ती ज्या वेदीला नमन करते, त्या वेदीशी तुम्ही संपर्कात येत असता. दॅट्स वाय आपण खूप 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 चाणाक्ष असणं, खूप आपण स्वतःला सांभाळून असण्याची खूप गरज आहे. तुम्हाला जाणवत असेल, काही लोकांना भेटल्यावर सडनली तुमच्यामध्ये निराशा येते. काही लोकांना भेटल्यावर तुम्हाला पण त्यांच्यासारखं खूप काहीतरी करावं किंवा खूप पॉझिटिव्ह असं वाटायला लागतं. काही लोकांना भेटल्यावर तुम्हालाही वाटतं की आयुष्यात काहीच चांगलं नाहीये, काहीच व्यवस्थित नाहीये असं वाटतं. ओके, हे का होतंय माहिती, कारण त्या लोकांच्या जीवनामध्ये नाही का अशा काही गोष्टी आहेत ज्याच्याशी ते कनेक्टेड आहेत आणि त्यांची वेदी आहे, जो प्रभाव आपल्यावर करत आहे. सो ऑलवेज बी कॉन्शियस ऑफ तुम्ही कोणाला भेटत आहात, कोणाशी कम्युनिकेट करत आहात आणि कोणाचं तुम्ही काय ऐकत आहात. तुम्ही टीव्हीवर काय पाहता, मोबाईलवर काय पाहता, या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनाला शेप करतात, तुमच्या जीवनाला आकार देतात, तुमचं जीवन वळवतात. मी तुम्हाला सांगितलं होते की माणूस त्याची जी इच्छा आहे तिथे जात नाही, तर त्याचे शब्द, त्याची जीभ त्याला जे बोलायला लावते ना, त्या दिशेने त्याचं लाईफ जात असतं. ओके, सो भले तुम्ही म्हणत असाल की मला हे करायचंय, मला ते करायचंय, मला आज हे करायचंय, ते नाही होते. का माहिती, कारण तुमचे शब्द तुमच्या जीवनाला डायरेक्ट करताय. तुमच्या जीवनाला दिशा कोण दाखवताय, तुमची जीभ, तुमचे शब्द. बायबलमध्ये याकोबाचे पत्र, नवीन करारामध्ये, याच्यामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये, 2-3 अध्यायामध्ये 3-4 उदाहरणं देऊन याकोबाने सांगितलं आहे की जीभ कशी आहे.
आणि काय त्याद्वारे केलं जातं. त्याने नाही का घोड्याचं उदाहरण दिलं आहे याकोबाने, त्याच्यामध्ये मग जहाजाचं उदाहरण दिलं आहे, की एवढी मोठी जहाज असतात, पण एक छोटेसे सुकाणदाराची इच्छा जिथे असेल ना, तिकडे तो त्या सुकाणूच्या हेल्पने, त्या मदतीने वळवतो. तसंच जीभ आहे, परंतु जीभ ही नरकाच्या अग्नीने पेटलेली आहे. जर एखादा माणूस, त्याने सांगितले दुसरा याकोबाचे पत्र 2 अध्याय याचं 2 आणि 3 वचन जर तुम्ही वाचाल, त्याच्यात तो म्हणतो की आपण सगळेजण पुष्कळ चुका करतो. तुम्ही, मी, प्रत्येक जण आपण चुकत नाही असं नाहीये. आपण सगळेजण पुष्कळ चुका करतो, परंतु जो बोलण्यात चुकत नाही तो मनुष्य पूर्ण होय, असं बायबलमध्ये दिलंय. सो तुम्ही नाही का कोणती चूक केली म्हणून काही प्रॉब्लेम होत नाहीये, कारण आपण त्यातून बाहेर पडतो. पण तुम्ही जे बोलता ना, त्या गोष्टीद्वारे तुमच्या जीवनाला एक दिशा मिळत असते, कलाटणी मिळत असते आणि त्या गोष्टी घडत असतात. म्हणून आपण काय बोलतोय हे खूप महत्वाचं आहे. कधी कधी काय होतं की काही लोकांना एकमेकांचं उणू देणे काढणं, कोणाचं कुरकुर करणं, कोणाचं हे सांगण्याचा असा स्वभाव असतो. मग आपण त्यांचं ऐकतो आणि त्यांचं ऐकून ऐकून आपला काही संबंध नसतो त्या व्यक्तीशी, ते तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत असतात. मग आपण पण जज करायला लागतो, आपण पण बोलायला लागतो, हा असं आहे, हे नाही केलं पाहिजे होतं, हे चुकीचं आहे. मग त्यांचं ऐकतो, आपल्याला खरं खोटं काय माहित नाही, कोणीतरी काहीतरी बोललंय, ती कुरकुर आपण ऐकले, आपण घरी गेल्यावर त्याच गोष्टी बोलतो, आपल्या फ्रेंड सोबत आपण तेच डिस्कस करतो. सो आपण काय बोलतो माहिती, त्या माणसाने जो कचरा आणला आणि आपल्यामध्ये टाकला, तो कचरा वाहून नेणारी आपण कचऱ्याची गाडी बनतो आणि आपण दुसऱ्याला सुद्धा दूषित करतो. सो यू नीड टू स्टॉप. आमच्या घरामध्ये तुम्ही पाहाल, आम्ही कधीच असल्या गोष्टींवर चर्चा करत नाही, बोलत नाही. तुम्हाला नाही दिसणार आमच्या घरात ना असं गप्पा मारणं, हे हा विषय काढ, तो विषय काढ, माझा तो स्वभाव नाही आणि मला जमतही नाही. मी तुम्हाला सांगते, मी लिमिटेड बोलू शकते, त्याच्या पुढे नाही जमत. हा, आम्ही डिस्कस करतो, आम्ही बोलतो, आम्ही प्रार्थना करतो, बाकीच्या गोष्टी असतात कामाशी रिलेटेड, जे काही विचारांची देवाणघेवाण होते, पण आम्ही असं कधीच ना कोणत्या व्यक्तीविषयी विषय काढला, रे ह्याच्या जीवनात हे झालं, अरे तिकडे हे घडलं, अरे ह्याचं असं झालं, त्याने असं नव्हतं करायला पाहिजे, तर तिला कळत नाही का, अशा गोष्टी आम्ही कधीच करत नाही. कारण आम्हाला नाही का, मी स्वतः माझ्या जीवनामध्ये स्वतःला शिस्त लावते की मी काय बोलतेय. सो इवन कारण मी जे बोलते, बायबल सांगतं मनुष्य आपल्या मुखाचं फळ भरपूर खातो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सो मला सुद्धा सुधारायची गरज आहे की मी काय बोलते आणि काय नाही. खूपशे लोक ज्यावेळेस माझ्याकडे येतात, काही प्रॉब्लेम सांगतात, काही समस्या सांगतात, मी मोस्ट ऑफ द टाइम ऐकून घेते. कधी कधी मी शांत बसते, मी लवकर रिॲक्ट करत नाही, किंवा मी असं नाही सांगत ज्यावेळेस लोक खरं खोटं काय हे करायला येतात, नाही से कोण चुकलंय कोण नाही, कोण बरोबर आहे, खरं काय खोटं काय हे महत्वाचं नाही. गोष्ट झाली, आता पुढे काय करायचं हे आपल्याला पाहायचंय. ओके, सो हे काय होतंय माहिती, आपण कुठल्या वेदीवर अर्पण करतोय हे महत्वाचं आहे. सो तुम्हाला परमेश्वर, बायबल काय सांगतं, परमेश्वर आत्मा आहे आणि त्याचे उपासक त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करतील. हालेलुया. सो भले मी शरीरात आहे, हे माझ्यासाठी आशीर्वाद आहे, कारण आज मी शरीरात आहे म्हणून ख्रिस्ताच्या योजनेमध्ये मी चालू शकते. हे शरीर माझ्यासाठी खूप मोठा आशीर्वाद आहे. बट ऍट द सेम टाइम मला रोज 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 या शरीराला कुदलायचे, ह्या शरीराला कंट्रोलमध्ये आणायचे, ह्या शरीराला शिस्त लावायचे आणि माझा वधस्तंभ घेऊन चालायचंय. का? कारण हे शरीर मला माझ्या आत्मिक ध्येयापासून भटकवू नये. आज मी तुम्हाला सांगते, खूपसे लोक सतत उपास प्रार्थना करतात. ऍक्च्युअली इट्स अ ह्यूज ब्लेसिंग. आज उपास प्रार्थना ना, लोक म्हणतात हे आपलं तारण झालंय, आपण कृपेमध्ये हे, ते आपल्याला उपास प्रार्थनेची गरज नाही. काही लोक फक्त उपास करायचे म्हणून लेंट मासमध्ये, लेण्याच्या सणमध्ये 40 दिवसाचे उपवास करतात, पण त्यांना नीट माहित नसतं का केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, कसा उपवास सोडला पाहिजे, काय केलं पाहिजे हे माहित नसतं. तर लोकांना वाटतं फक्त उपवास केला म्हणजे मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आज जेवले नाही, मी रोज अर्धा तास प्रार्थना करायची, आज 1 तास प्रार्थना केला, मी उपवास केला. नो, याला फास्टिंग म्हणत नाही. मी अशा लोकांसोबत राहिले, त्यांचं लाईफ पाहिलंय की जे 11 दिवस 21 दिवस कंटिन्यू 3 दिवस ड्राय फास्ट, याचा अर्थ 3 दिवस काहीच घ्यायचं नाही, फार तर फार पाणी फक्त एक एक सिप पिणार, असे उपवास करायचे. आणि तुम्हाला माहितीये लोक का करायचे, असं नाही की उपवास केला, एवढा कडक उपवास केला, निरंतर उपवास केला, निर्जळी उपवास केला म्हणून परमेश्वर खूप खुश होतोय, नाही. पण ज्या वेळेस आपण उपवास करतो, आपल्या शरीराच्या या सगळ्या कमजोरीतून बाहेर पडून, शरीराचे आवाज, इमोशन्स या गोष्टी सायलेंट करून आत्मिक जगामधून काही अधिकारात चालायला, आत्मिक जगामधून ती ताकद मिळवायला आपल्याला सहाय्य मिळतं. आपण आत्मिक जगामध्ये खूप खूप जास्त संवेदनशील होतो, म्हणून लोक उपवास करतात. आणि माझी मनापासून इच्छा आहे, आणि आय प्रे ऑल्सो, की परमेश्वर मला ही अनुग्रह दे की उपवासामध्ये मी अजून जास्त तुझ्या आत्म्यासोबत सहभागिता करावी. सो वी नीड टू फास्ट. हे जे दिवस आहे, जसं मी
मी म्हटलं तुम्हाला हे 3 महिने जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. ऑगस्ट आज 11 तारीख झाली. सप्टेंबर महिना उपास, प्रार्थना, मध्यस्थी, उपास, प्रार्थना, स्तुती, आराधना, उपास, प्रार्थना, मध्यस्थी, उपास, प्रार्थना, स्तुती, आराधना यामध्ये घालवा. कारण आत्मिक जगामध्ये खूप शिफ्ट होत आहेत, आत्मिक जगामध्ये खूप घडामोडी होत आहेत, आत्मिक जगामध्ये बरेच बदल होत आहेत. आपण त्या पिरियडमध्ये आहोत, आपण त्या काळामध्ये आहोत जिथे आपण परमेश्वराचा अद्भुत महिमा पण पाहणार आहे. ऍट द सेम टाइम की ख्रिस्त विरोधक जे जोमाने काम करतोय त्या गोष्टी पण आपण पाहणार आहे. पण ही जी वेळ आहे ती तयारी करण्याची वेळ आहे. मी तुम्हाला सांगते, अब्राहमाचा मुलगा इसहाक, त्याचं लग्न झालंय आणि तो आता अशा ठिकाणी राहतोय की जिथे कोणता राजा तो, लेट मी टेल यू, अबिमलेक. ओके, अबिमलेक जो राजा आहे त्याच्या देशामध्ये तो तिकडे वास्तव्यासाठी गेलेला आहे. जेव्हा इथे उत्पत्ती 26 मध्ये तुम्ही पाहू शकता की तिकडे काय झालंय, अबिमलेक जो पलिश्त्यांचा राजा आहे, गरार इथे नाही का इसहाक राहतो त्याच्या पत्नी सोबत. त्याची पत्नी खूप सुंदर आहे, चांगली आहे आणि त्यावेळेस तो तिकडे एक आश्रित म्हणून किंवा तिकडे एक रेफ्युजी म्हणून किंवा तिकडे तो दुसऱ्या देशामध्ये उपरी म्हणून राहत होता. कारण स्वतःची जागा त्यावेळेस त्या स्वतःच्या देशामध्ये, स्वतःच्या भूमीमध्ये नव्हता तो, आणि तो तिकडे गेला आणि मग तिकडच्या ज्या राजासोबत, अबिमलेक राजासोबत इसहाक त्याच्याशी बोलतो, त्याच्यासोबत चांगलं वर्तन करतो आणि त्यांच्यामध्ये करार पण होतो. पण तुम्हाला माहितीये, बायबल सांगतं की अब्राम त्याचा पिता जो होता त्यावेळेस एक भयानक दुष्काळ पडला होता, तसा दुसरा दुष्काळ आता इसहाकाच्या काळात पण पडलाय. अब्राहम असताना दुष्काळ पडला, अब्राहम गरार देशात गेला होता, अबिमलेकच्या वेळेस अब्राहमासोबत सुद्धा झालं होतं. अब्राहम सुद्धा म्हणत होता की त्याची स्त्री खूप सुंदर आहे, म्हणजे सारा, तर सारेसाठी लोक मला मारून टाकतील, म्हणून तो अबिमलेकला म्हणतो की ही माझी बहीण आहे. ओके, आणि त्यावेळेस तुम्हाला माहितीये की त्या देशातल्या सर्व फिमेल्सचे, सर्व स्त्रियांचे आणि किंवा जे पण स्त्री किंवा जे पण फिमेल आहे त्या सगळ्यांचं गर्भाशय बंद झालं होतं, त्यांचं प्रेग्नन्सी किंवा त्यांचं गर्भधारणा थांबली होती. ओके, प्रेज द लॉर्ड. ह्या गोष्टी झाल्या होत्या आणि आता तसाच सेम दुसरा दुष्काळ पडलाय. पण आता अब्राहम नाहीये, तर इसहाक आहे, त्याचा मुलगा आहे. इसहाक तिकडे राहतोय अबिमलेकच्या इथे आणि बायबल सांगतं की इकडे इसहाक सुद्धा म्हणतो की ही माझी बहीण आहे. अबिमलेकलाच बोलतो ही माझी बहीण आहे. आणि मग कारण इसहाकाला वाटतं की हे लोक नाही का रिबेकासाठी नाही का कदाचित मला मारतील किंवा मला कदाचित ते त्रास देतील. आणि नंतर ती गोष्ट अबिमलेकला कळते की ही त्याची बायकोच आहे. तो इसहाकाला बोलवतो आणि म्हणतो, रिबेका तुझी बायको आहे, मग तू मला बहीण आहे असं का सांगितलं? आमच्याकडून चूक झाली असती, आम्हाला तू ह्या पापात का पाडत होता? तू आम्हाला दोष लावला असतास ना. कारण परमेश्वर अबिमलेकला सांगतो की ती त्याची बायको आहे, ती त्याची बहीण नाहीये, तर तू तिला हात लावू नको. ओके, आणि आता असं होतंय की इसहाक हा कुठे आहे? दुसऱ्या देशामध्ये आहे, स्वतःच्या देशात, स्वतःच्या जागेमध्ये नाही, स्वतःच्या लोकांमध्ये नाही, अबिमलेकच्या देशामध्ये, त्याच्या राज्यामध्ये आहे. गरार येथे वस्ती करून राहिलाय आणि तिकडे खूप मोठा दुष्काळ पडलेला आहे. आणि ह्या दुष्काळामध्ये सगळी जमीन सुकली आहे, सगळ्या विहिरी सुकल्या आहेत, सगळे पाण्याचे झरे सुकले आहेत, नद्या सुकल्या आहेत, काहीच पिकत नाही, काहीच होत नाहीये. ओके, पण जर तुम्ही उत्पत्ती 26:12 वाचलं, बायबल सांगतं इसहाकाने त्या देशात, स्वतःच्या देशात पण आहे, दुसऱ्यांच्या देशात धान्याची पेरणी केली आणि त्याला त्याच वर्षी 100 पट पीक मिळालं आणि परमेश्वराने त्याचे कल्याण केले. कारण जर 26वा अध्याय तुम्ही वाचलं तर परमेश्वर इसहाकाला आठवण करून देतो, तुझा बाप अब्राहम माझ्या नजरेसमोर चांगलं चालला, मी त्याला अभिवचन दिलं होतं की मी तुझी संतती वाळूच्या कणा इतकी आणि आकाशातल्या ताऱ्यांइतकी करेल, तर तुझ्या वडिलांसारखं तू सुद्धा माझ्या समोर चाल, माझ्या समोर व्यवस्थित राहा, म्हणजे मी तुझ्यापासून राष्ट्र निर्माण करेल, तुझी संतती वाढवेल. हे केव्हा बोलतोय? ज्यावेळेस इसहाक आणि रिबेका यांना एकही बाळ झालं नाहीये, कारण रिबेका वांज होती. ओके, या गोष्टींवरून फॅमिली पॅटर्न बद्दल मी तुम्हाला पुढे कधीतरी शिकवेल. पण बायबल सांगतं त्याच वर्षी त्याने पेरणी केली, धान्याची पेरणी केली आणि 100 पट त्याला पीक मिळालं. याचा अर्थ विचार करा, मी नेहमी सांगत असते, जस्ट इमॅजिन 100 पट म्हणजे काय? 100 पट दिला आहे. ओके, याचा अर्थ की जर त्याने नाही का 100 बी पेरले असतील तर 100च्या 100 बी फलित झाले, त्याच्यातून धान्य आलंय, एकही बी त्याचं वाया गेलं नाहीये आणि प्रत्येक बी याने 100 पट पीक दिलंय. एकाचे 100 झालेत, जर 100 बीचे किती झाले? सो त्याला म्हणतात 100 पट. ओके, सो इकडे
जेव्हा दुष्काळ पडलाय, दुसऱ्यांच्या देशात तो राहतोय, तिकडे त्याने पेरणी केली आहे आणि जिथे जमिनीत पाणी नाहीये, जिथे जमीन दुष्काळामध्ये सुकलेली आहे, पाण्याचे झरे सुकलेले आहेत, तिकडे हा पेरणी करतोय. कदाचित त्या अभिमलेख राजा आणि त्याच्या देशातली लोक म्हणत असतील, हा वेडा आहे, ह्याला कळत नाहीये, दुष्काळ पडलाय, कुठेच काही उगवत नाही आणि हा पेरणी करायला निघालाय. पण भलेही तो दुसऱ्या लोकांमध्ये उपरी म्हणून राहत होता, तो दुसऱ्या देशात होता, दुसऱ्या राजाच्या अधिपतीखाली होता, दुसऱ्या कल्चरच्या, दुसऱ्या संस्कृतीच्या लोकांमध्ये होता, परंतु त्याला माहित होतं की त्याचा बाप कोण आहे आणि त्याचा परमेश्वर कोण आहे. हालेलुया. सो अब्रामापासून ज्या विश्वासाच्या गोष्टी इसाकाने शिकल्या होत्या, त्या विश्वासामध्ये तो राहिला. ज्या देवावर अब्रामाने विश्वास ठेवला होता, त्याच देवावर इसाकाने विश्वास ठेवला आणि बायबल सांगतो तो थोर झाला, उत्तरोत्तर उत्कर्ष पाहून तो मोठा संपन्न झाला आणि परमेश्वराने त्याचे कल्याण केले. तो कळप, किल्लारे, पुष्कळ दासदासी यांचा धनी झाला. आणि हे सगळं होतंय, दुष्काळ पडलाय, हा पेरणी करतोय, त्याच्याकडे पुष्कळ कळप आहे, खिल्लार आहे, दासदासी आहेत, भरपूर पीक आलंय. आणि आता काय झालंय माहितीये का, त्या देशातले म्हणजे पलिष्ठी लोक काय करायला लागले, त्याचा तिरस्कार करायला लागले, त्याचा हेवा करायला लागले. हालेलुया. सो ज्या वेळेस तुम्ही आशीर्वादित होणार, तर आशीर्वादित झाल्यावर तुम्हाला कळेल की कोण तुमचे फ्रेंड्स आहेत आणि कोण तुमचे दुश्मन आहेत. ज्या वेळेस तुम्ही वाढणार, पुढे जाणार, तर अशी लोक निघणार की तुमची उन्नती पाहून ते तुमचा हेवा करतील, तिरस्कार करतील, तुमच्याविषयी कानगोष्टी करतील, तुमच्या उन्नतीला ते नावं ठेवतील, काही ना काही गोष्टी घडतील. सो इकडे इसहाकाने पेरणी केली, त्याला 100 पट पीक मिळालं. त्याने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि त्याच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी झाल्या. हालेलुया. त्याने दुष्काळ आहे, त्याने परिस्थिती आहे, यात इथे नाही पाहिजे, कारण त्याचं जे ट्रेड होतं, तो जे काम करायचा, तो आत्मिक जगाशी कनेक्टेड होता. त्याच्या जीवनामध्ये सुद्धा वेदी होती आणि तो देवासोबत कनेक्टेड होता, फेलोशिप मध्ये होता. हालेलुया. सो इट डझंट मॅटर तुम्ही कोणत्या आजाराचा, परिस्थितीचा, कर्जाचा, सिच्युएशनचा सामना करताय. तुमची जर प्रार्थनेची वेदी, तुमची स्तुती आराधनेची वेदी, देवासोबत तुमचं जे नातं आहे ती वेदी, देवाला तुम्ही जो शब्द दिलाय, कित्येक लोक संकल्प करतात, प्रॉमिस करतात, नवस करतात, अभिवचन देतात, त्या गोष्टीला जर तुम्ही धरून राहताय, ठीक आहे, आज कमजोर पडलात, परत परत तुम्ही वळताय, तुम्ही धरून राहताय आणि यू आर टेकिंग गॉड सिरियसली, तुम्ही परमेश्वराला खरंच गंभीरपणे घेताय आणि त्या गोष्टींना तुम्ही राखून ठेवताय ना, तर तुम्ही कोणत्या सिच्युएशन मध्ये आहे हे फरक पडत नाही. कारण त्या सर्व परिस्थितीच्या वर, त्या सिच्युएशनच्या वर, त्या सर्व त्रासाच्या वर, त्या आजाराच्या, कर्जाच्या, प्रॉब्लेम, अडचणीच्या वर तुम्ही असता. कारण तुमचं सहाय्य, तुमची मदत, तुमचं सर्व काही आशीर्वाद हे आत्मिक जगातून येत असतात. तुम्ही ह्या भौतिक जगामध्ये कोणावर डिपेंड राहत नाही. हालेलुया. सो प्रत्येकाच्या लाईफमध्ये वेदी तर खूप महत्वाची आहे. का माहिती? कारण आपल्याला माहित नाही की पुढे आपल्या शत्रूने काय योजना केली, येणारे दिवस कसे आहेत, काय असेल. सो जी व्यक्ती आत्मिक आहे ना, त्या व्यक्तीला हे माहितीये की परिस्थिती कशी असू दे. कित्येक लोक म्हणतात, हा तुमच्या वेळेस खूप चांगलं होतं, आमच्या वेळेस किती प्रॉब्लेम्स आहे, किती अडचणी, आमच्या वेळेस किती वासने, आमच्या वेळेस किती सैतान काम करतोय, आमच्यासाठी खूप डिफिकल्ट आहे विश्वासामध्ये चालणे. येस, अप टू सर्टन एक्सटेंट इट इज ओके. आपण म्हणू शकतो की ठीक आहे, हे असं आहे की पूर्वी एवढं जास्त नाही का प्रलोभन, वासना, एवढं जास्त डिस्ट्रॅक्शन, एवढं जास्त जगातलं आकर्षण, एवढ्या सहज गोष्टी मिळायच्या नाही. आजकाल इट इज टिप ऑफ द फिंगर. तुम्ही क्लिक करता मोबाईलवर, सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात, सगळं काही मिळतं. इव्हन नाही का 10 मिनिटांमध्ये नाही का तुमच्या घरात ब्लिंकिट वरून ग्रॉसरी येते, सगळं येते, घराच्या बाहेरही जावं लागत नाही. सो आपण ना या परिस्थितीवर अवलंबून नाही. ही परिस्थिती प्रभाव करते, ही परिस्थिती आपल्याला ओढायचा प्रयत्न करते, आपल्याला डिस्ट्रॅक्ट करायचा प्रयत्न करते, आपल्याला कमजोर पाडायचा प्रयत्न करते. पण तरी सुद्धा जर तुम्ही नाही का प्रार्थनेमध्ये वाढताय ना, मी तुम्हाला सांगते कुठलीच गोष्ट अशक्य नाहीये. सर्व काही शक्य आहे जे लोक विश्वास ठेवतात त्यांना. हालेलुया. विश्वास ठेवणाऱ्यांना सर्व काही शक्य आहे. पण त्यासाठी विश्वास कसा ठेवायचा, कुठे ठेवायचा हे तर कळलं पाहिजे. ओके. आणि विश्वास एकाच गोष्टीने येतो, विश्वास देवाचं वचन ऐकून आणि ऐकून येतो. सो तुम्हाला जर तसा नाही का माउंटन मुव्हिंग जर फेथ पाहिजे ना, यू नीड टू बी व्हेरी लाईक कंटिन्युअसली देवाचं वचन ऐका. प्रभू म्हणाला की तो जो होता ना, त्याने काय केलं माहितीये, त्याने दूर देशी निघून जाताना तो म्हणाला की मी अजून राज्य मिळवायसाठी दुसऱ्या देशात जाते. तर त्याच्या नोकरांना त्याने बोलवलं आणि त्या नोकरांना त्याने काही नाणी दिली, त्याने टॅलेंट्स दिले. ओके. कोणाला 10, कोणाला 5 वगैरे असे त्याने टॅलेंट्स किंवा जे नाणी आहेत ते दिले. आणि तो काय म्हणाला माहिती, यावर व्यापार करा, यावर व्यापार करा. तर जे लोक होते त्यावर त्यांनी व्यापार केला. एक असा जो होता त्याने व्यापार केला नाही. त्याने काय केलं, तो म्हणाला मला माहितीये हा माझा धनी किती करडा आहे,
किती स्ट्रिक्ट आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, तर तो काय करतो, त्याने दिलेली जी ठेव आहे ती रुमालात तशीच बांधून ठेवतो. आणि ज्यावेळेस काही वर्षानंतर जो धनी तो गेला असतो दुसरीकडे आपलं राज्य वाढवण्यासाठी, दुसऱ्या देशामध्ये अधिकार स्थापन करायला, ते राज्य जिंकून काही वर्षाने तो परत येतो. जाताना तो त्याचा धनी ज्या अधिकारात होता त्यापेक्षा जास्त अधिकारामध्ये, त्यापेक्षा जास्त पॉवरमध्ये, त्यापेक्षा जास्त सन्मानाने तो परत येतोय. कारण आता फक्त त्या देशात नाही तर दुसऱ्या देशात सुद्धा तो स्वतःचं राज्य प्रस्थापित करून आलाय. आणि तो ज्यावेळेस येतो तेव्हा पहिल्याला विचारतो की काय केलंस तू, दाखव. सगळ्यात पहिलं तो आला, त्याच्या देशामध्ये आलाय, तो आल्या आल्या ज्या लोकांना त्याने ठेव दिली होती, ज्या लोकांना त्याने काही पैसा दिला होता त्यांना भेटतो आणि त्यांना बोलावणं पाठवतो आणि म्हणतो तुम्ही काय केलं, मी तुम्हाला नाही का एवढे एवढे पैसे देऊन गेलो होतो ते सांगा. तर जो पहिला असतो, पहा तुम्ही मला ही 10 नाणी दिली होती, त्याच्यावर मी अजून 10 मिळवली. तो काय म्हणतो, शाब्बास, तुला मी 10 नगरांवर अधिकार देतो. दुसरा येतो, तो म्हणतो पहा तुम्ही मला हे दिले होते ना, त्याच्यावर मी 5 नाणी मिळवले. तो म्हणतो शाब्बास, मी तुला 5 नगरांवर अधिकार देतो. पण जो एक असतो ना, जो रुमालामध्ये बांधून ठेवतो, तो म्हणतो ही घ्या तुमची मोहर, तुम्ही जशी दिली मी तशी ठेवली आहे, कारण तुमचा स्वभाव मला माहितीये. तर हा जो राजा असतो तो काय म्हणतो माहितीये का, तुला जर माझा स्वभाव माहित होता तर तू पतपेढीवर पैसा ठेवायचा होतास, मला व्याज मिळालं असतं. परंतु तसा वागला नाहीस, तू अविश्वासू आहेस. म्हणून तो त्याच्यापासून ते एक नाणं काढतो, ज्याला 10 मिळाले त्याला देतो आणि तो म्हणतो याला हाल करणाऱ्यांच्या हाती सोपवून द्या. सो हे परमेश्वर कोणत्या 3 नोकरांविषयी बोलत नाहीये, परमेश्वर आपल्याविषयी बोलतोय. आज आपल्याला वेळ दिलाय, आज आपल्याला काही टॅलेंट दिलेत, आज आपल्याला परमेश्वराने काही वचन शिकवलेत, आज काहीतरी प्रकटीकरण आपल्याला दिलंय. यावर आपण कसा व्यापार करतो हे खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही रोज रोज यावर व्यापार करत नाहीये ना, तुमची आत्मिक वाढ होणार नाही. कारण अधिकार किंवा 10 नगरांवरचा अधिकार केव्हा मिळाला माहिती, जे ऑलरेडी त्यांच्याकडे आहे त्याच्यावर ज्यावेळेस त्यांनी विश्वासपूर्ण रीतीने व्यापार केला. सो ज्यावेळेस ज्याला 10 मिळाले होते त्याच्यावर अजून 10 त्याने मिळवले, तेव्हा त्याला 10 नगरांवर अधिकार मिळाला. काही लोक देवाने जे दिलंय बेसिक गोष्टी, जे जीवन दिलंय, जे वेळ दिलंय, जे प्रार्थनेविषयी शिकवलंय, ज्या गोष्टी परमेश्वर शिकवत आहे त्यावर काम करत नाही आणि प्रार्थना करायला बसले, मध्यस्थीची प्रार्थना करायला बसले की ह्या देशाचा, त्या देशाचा, ह्या राज्यातला, त्या राज्यातल्या दुरात्म्यांना बांधायला काम करायला लागतात. यू cannot, because that authority you have to attain, you have to acquire that authority. तर जे आहे त्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही विश्वासू रीतीने राहता ना, त्यावेळेस अधिकार मिळतो. सो 10 नगरांचा अधिकार त्याला केव्हा मिळाला, ज्यावेळेस त्याचा धनी नव्हता, पण त्याने जे इन्स्ट्रक्शन्स दिले होते त्यानुसार त्याने व्यापार केला आणि 10 वर त्याने अजून 10 मिळवले, त्यावेळेस त्याला 10 नगरावर मिळाला. ज्याने सुद्धा ते इन्स्ट्रक्शन ऐकले आणि 5 जास्त मोहरा मिळवल्या, त्यावेळेस त्याला 5 नगरांवर अधिकार मिळाला. तुमच्या आत्मिक अधिकाराची वाढ केव्हा होते माहिती, ज्यावेळेस तुम्ही या वेदीवर, या बेसिक गोष्टींमध्ये तुम्ही खूप खूप जास्त प्रामाणिक असता. हालेलुया. बायबल सांगतं जो थोडक्यात विश्वासू तो पुष्कळांविषयी विश्वासू. खूप लोकांना पाहिजे देवाने त्यांचा वापर करावा, देवाने त्यांना खूप आशीर्वादित करावं, त्यांनी मोठमोठे मीटिंग्स घ्यावे, मोठमोठे चमत्कार व्हावे. पण ह्या मोठमोठ्या गोष्टी व्हायच्या आधी जे थोडंसं, ज्यावेळेस तुम्ही नोकर म्हणून आहात, ज्यावेळेस तुम्ही नाही का ते एक साधारण सामान्य व्यक्ती म्हणून आहात आणि जे परमेश्वराने तुम्हाला 10 मोहरा दिल्यात किंवा जे काही थोडंसं दिलंय त्यामध्ये विश्वास योग्य राहा, त्यामध्ये व्यापार करा, मग तुम्ही 10 नगरांचे अधिकारी बनता, त्याच्या आधी बनत नाही. सो आत्मिक जगामध्ये अधिकाराने ज्यावेळेस तुम्ही विश्वासाने व्यापार करता तेव्हा मिळतं. प्रभू येशू ख्रिस्तानेही हेच केलं. प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला, तो एक गव्हाचा दाणा जमिनीत मरण पावला आणि आज त्याच्याद्वारे आपण इतके जण आशीर्वादित झालो. प्रभू येशू ख्रिस्त असा व्यक्ती आहे ज्याने यहुदी लोकांमध्ये जन्म घेतला, तो इस्रायलमध्ये होता, तिकडून तो फारसा बाहेर गेला नाही, फारसं काही नाही, म्हणजे त्या टेरिटरी मधून, त्या जागेमधून तो बाहेर गेला नाही. लोक म्हणतात की येशूचं असं प्राथमिक शिक्षण जसं आपण घेतो किंवा काय असं विशेष एज्युकेशन झालं नव्हतं. येशूने फक्त 3.5 वर्ष सेवा केली, पण ही 3.5 वर्षाची सेवा किंवा मिनिस्ट्री किंवा जे पाचारण होतं त्यामध्ये तो चालला, ते त्यावेळेस जे येशूने केलं त्या जागेमध्ये केलं. कदाचित कधीच त्या ठिकाणाहून बाहेर गेला नाही, परंतु आज पूर्ण जगामध्ये ती अग्नी आहे, पूर्ण जगामध्ये. सो दिस इज द ट्रेडिंग. ह्या प्रकारे आपल्याला करायचंय. तुमची प्रार्थना तुम्ही करताय, रेग्युलर करा. परिवारासाठी करताय, रेग्युलर करा. मुलांसाठी करताय, नियमित करा. स्तुती आराधना करताय, नियमित करा. रोज एखादी वेळ डिसाईड केली आहे, नियमित त्या वेळेमध्ये देवाला व्हिजिट करा. बायबल वाचायचं ठरवते, नियमित वाचा. तुम्ही 5 अध्याय वाचायचे ठरवले असतील, कधी कधी नाही होत, पण ऍटलीस्ट बायबल काढा, त्याच्यातले 1 अध्याय तरी वाचा, काही ओळी तरी वाचा, की बी कनेक्टेड. ती वेदी तुमची ना दुरुस्त करा. ती वेदी तुमची तुटलेली नसू दे, ती वेदी तुमची
पिसाड पडलेली नसू दे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्या वेदीवर अग्नी तेव्हाच उतरणार ज्यावेळेस त्याच्यावर बलिदान असणार, आणि तुटलेल्या वेदींवर देवाचा कधीच अग्नी उतरत नाही. सो रिपेअर युअर प्रेयर ऑल्टर. दिस इज हाय टाइम. इफ वी बिलीव्हर्स आर नॉट प्रेइंग, जर आपण धन्यवाद घेऊन देवाजवळ जात नाही, आपण प्रार्थना करत नाही, आपण त्याची स्तुती करत नाहीये, किंवा आपण आपल्या प्रार्थनेच्या जीवनामध्ये बदल घडवून आणत नाहीये, तर हे खूप चुकीचं आहे. ज्या वेळेस ह्या सगळ्या गोष्टी जे आता चाललंय, जे आपण ऐकतोय, जे आपल्याला आता दिसतंय, प्रभू म्हणाला ना, तुम्हाला नाही का पानं गळायला लागली म्हणजे कोणता ऋतू येणार आहे, काय येणार आहे समजतं, तुम्हाला आत्मिक चिन्ह समजत नाहीत का? आता आपल्याला समजतंय की आता नाही का पावसाळा संपून हिवाळा येणार आहे, आता ह्या गोष्टी होणार आहे, आता हे बदल झाला, आता रात्र मोठी होईल, दिवस छोटा आहे, आपल्याला सगळं समजतं. पण ह्या आत्मिक गोष्टी ज्या तुम्ही ऐकत आहात, हे होणार आहे, ते होणार आहे, असं होणार आहे, मार्केट क्रॅश होईल, अशा गोष्टी घडतील, इतकं सारे चॅलेंजेस आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, ही जी वेळ आहे ह्याच्यामध्ये जर तयारी केली नाही तर त्या अडचणींचा एक भाग आपण असणार. सो आपण इकडे ना नुसतं वचन ऐकून वा किती छान आहे, देव किती चांगला आहे, आपण ऍडमायर करायला बसलो नाहीये, आपण ते रिसीव्ह करून त्यावर बांधणी करायसाठी बसलोय. कारण परमेश्वराने तुम्हाला तुमचं जे आयुष्य आहे तेवढ्यासाठी नाही ठेवलंय, परमेश्वराने येणाऱ्या पिढ्यांसाठी तुम्हाला निवडलंय. सो व्हेन यू आर प्रेइंग फॉर द जनरेशन, व्हेन यू आर इंटरसीडिंग फॉर द जनरेशन. माय लाईफ इज टू सेट एन एक्झाम्पल फॉर द कमिंग जनरेशन्स. हालेलुया. येणाऱ्या पिढ्यांसाठी तुमचं जीवन आहे. सो तुम्ही जे काही करत आहात ना, तुम्ही एक जनरेशन, तुम्ही येणारी पिढी त्यांना प्रभावित करताय, हे डोळ्यासमोर ठेवून करा. आणि ह्यासाठी गरज काय, तुमची वेदी दुरुस्त करा, त्या वेदीवर स्वतःला अर्पण करा, त्या वेदीवर. कारण बायबल सांगतो रोमन्स 12 मध्ये की आपण कोण आहे, आपण परमेश्वराला आपलं शरीर कसं अर्पण करतो, जिवंत आणि रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय. थँक्यू जीसस. लिव्हिंग सॅक्रिफाइस. हालेलुया. तुम्ही आपले शरीर जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. खूप लोकांना नाही का आम्हाला येशूची सेवा करायची, आम्हाला येशूची सेवा करायची. तुमची आध्यात्मिक सेवा काय इथे लिहिलंय, तुम्ही तुमची शरीरे जिवंत, पवित्र, देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सो तुम्ही ती वेदी आहात. त्यामुळे आज ना, आज पवित्र आत्म्याचं मंदिर आपण आहे, तो आपल्यामध्ये वस्ती करतो. पण जर इथे प्रार्थना होत नाहीये तर देवाचं मंदिर, देवाचं घर काय, प्रार्थनेचं घर म्हटलं जाईल असं म्हटलंय. पण तुम्ही काय केलंय, ह्याला लुटारूंची गुहा केलंय. कंटिन्युअस स्क्रोलिंग ऑन द मोबाईल, कंटिन्युअस इंस्टाग्राम, कंटिन्युअस लाईक्स, कंटिन्युअस सेल्फीज, कंटिन्युअस स्टेटस अपडेट, कंटिन्युअस स्टेटस द्वारे एकमेकांना टॉन्ट मारणं, आपलं नाही का राग, आपलं नाही का सगळ्या गोष्टी दाखवणं. दिस इज नॉट आध्यात्मिक सेवा. हालेलुया. सो गेट कनेक्टेड. हे लक्षात ठेवा, वेदी हे तुम्हाला आत्मिक जगाशी जोडणारा एक पॉइंट आहे, एक कनेक्टिंग पॉइंट आहे. पण जर तुम्ही देवाच्या राज्याशी जोडले गेले नाही तर कुठेतरी तुम्ही अंधकाराशी जोडले गेलेले आहात. आणि ह्याच गोष्टीमुळे दुरात्मे माणसांच्या मागे लागलेत, कारण त्यांना ह्या पृथ्वीवर देवाची योजना नष्ट करण्यासाठी, लोकांचं लाईफ बर्बाद करण्यासाठी काम करायचंय. बट विदाउट बॉडी दे कॅनॉट डू इट. दॅट्स वाय सैतान नेहमी आपल्याला ना आपल्या मनामध्ये फसवायचा प्रयत्न करतो. तो विचाराद्वारे प्रवेश करतो आणि आपलं जीवन नाश करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सो यापुढे लक्षात ठेवा, तुम्ही ज्या कोणाला भेटता ती व्यक्ती ज्या वेदीशी कनेक्टेड आहे ना, त्या वेदी सोबत तुम्ही कम्युनिकेट करत असता. तुम्ही असंच कोणाशी बोलत नाही. तुम्ही ती व्यक्ती ज्या वेदीला किंवा ज्या प्रकारचं नाही का त्याच्या जीवनामध्ये गोष्टी करत आहे, त्या सगळ्याशी तुम्ही कनेक्ट होत असता. सो यू नीड जीसस, you need blood of Christ, you need his presence all the time. प्रयत्न करा, प्रार्थना करा, फॅमिलीसाठी प्रार्थना करा, कुटुंबासाठी प्रार्थना करा, मध्यस्थी करा. येशूचं येणं फार जवळ आहे. खूप लवकर प्रभू येणार आहे आणि त्याच्या वधूला घेऊन जाणार आहे. पण लक्षात ठेवा, तीच वधू सोबत जाणार जिने दिवे घेतले, तेल घेतले, पण जिच्या दिव्यामध्ये अग्नी आहे. दुसऱ्यांकडे दिवे होते पण त्याच्या दिव्यामध्ये अग्नी नाही, त्या प्रभू सोबत गेल्या नाही. सो जर ती अग्नी आहे तर तुम्ही प्रभू सोबत जाणार. हालेलुया.